मॉर्निंग डियर स्टूडेंट्स। आज हम लेसन नंबर 4 उपवास और लेसन नंबर 5 जो आपकी कविता है पोयम 2 दिवस, इन दोनों की रिवीजन करने वाले हैं। ऑलरेडी मैंने ये लेसन्स आपको पढ़ाए बच्चों। तो आज हम डिफ़िकल्ट वर्ड्स और वाक् प्रचार कौन कौन से हैं इस लेसन में, उनको एक बार वापस रिवाइज करते हैं ताकि आपको वो मीनिंग्स अच्छी तरह से पता होने चाहिए। ओके, सो वी विल स्टार्ट द रिविजन। बघा, उपास या पाठामध्ये खूप कठीण शब्द आलेले आहेत आणि त्याच्यातले काही शब्द मी इथे घेतलेले आहेत. तर आपण आता सुरुवात करूया. शब्दार्थ उपास. उपास म्हणजेच उपोषण किंवा आपण ज्याला फास्टिंग असे म्हणतो. ओके. खाजगी. खाजगी म्हणजे व्यक्तिगत किंवा आपण ज्याला पर्सनल म्हणतो ना, पर्सनल. धर्मपत्नी म्हणजेच बायको. ओके. आस्था. आस्था म्हणजे आवड किंवा इंटरेस्ट, जिसे हम इंग्लिश में इंटरेस्ट भी बोल सकते. अवहेलना म्हणजे मस्करी किंवा अपमान करणे. अवहेलना म्हणजे मस्करी करणे, अपमान करणे, दुसऱ्याला कमी लेखणे. ओके. इसम. इसम म्हणजे माणूस, पर्सन. सल्ला म्हणजे उपदेश, ॲडवाइज. सवलत. सवलत मतलब मुभा. आपण म्हणतो ना की मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सवलत असेल तर सवलत मतलब क्या, कन्सेशन, डिस्काउंट जैसे हम बोलते. मुभा मराठीमध्ये शब्द आहे मुभा. वर्ज. वर्ज म्हणजे टाळणे किंवा अवॉइड करणा. ओके. व्रतभंग. व्रत म्हणजे संकल्प आणि भंग म्हणजे तोडणे. व्रत तोडणे किंवा मोडणे, व्रत मध्येच सोडणे असाही अर्थ होतो मुलांनो. सूड म्हणजे बदला, बदला घेणे, रिवेंज. ओके. सहस्त्रावधी. सहस्त्रावधी मतलब हजारो, थाउजंड्स. चेकाळून. चिडून. चेकाळून म्हणजे चिडून. पुढे वायू. आपण वायू भक्षण. वायू म्हणजे वारा, हवा. भक्षण म्हणजे खाणे, टू ईट. ओके. अवर्णनीय. अवर्णनीय म्हणजे वर्णन करता न येण्यासारखं, जिसे हम डिस्क्राइब नहीं कर सकते. अनडिस्क्राइबेबल. ओके. बाळसेदार म्हणजे गुटगुटीत, चब्बी. चमत्कारिक. चमत्कारिक म्हणजे विचित्र. ओके. चमत्कारिक भाज्या पत्नीने त्यांना दिल्या, आठवतं ना तुम्हाला उपास लेसन, पंतांचा त्यांनी संकल्प केलेला. पुढे आहे वजनक्षय. वजनक्षय म्हणजे वजन. वजन म्हणजे मतलब वेट, आपका वजन. क्षय म्हणजे कमी होणे, कम होना. क्षमा, माफ करणे, टू फॉरगिव्ह. संकल्प, निर्धार, रिजोल्यूशन. ओके. निर्धार आप या गोल या एम आपका लाइफ का. संयम, सहनशीलता, पेशेंस. एकाग्रता मतलब कॉन्सन्ट्रेशन. आणखीन पुढे जाऊया आपण, बघूया. केविलवाणी. केविलवाणी म्हणजे विनवणी करणे, टू रिक्वेस्ट. मौन. मौन म्हणजे न बोलणे. ओके. सामर्थ्य म्हणजे शक्ती, स्ट्रेंथ, पॉवर. कारुण्य म्हणजे दया. धारोष्ण म्हणजे दुधाची गरम धार. धार उष्ण, धार असते तुम्हाला माहित आहे, दूध. दुधाची गरम धार. पुढे आहे कचेरी म्हणजे कार्यालय, ऑफिस. पौष्टिक म्हणजे सकस, न्यूट्रिशियस. सात्विक म्हणजे हेल्दी, हेल्दी खाणं, जेवण. आता या कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला समजलं असेल, आपली प्रतिकार शक्ती, इम्युनिटी बढ़ाने के लिए हमें अच्छा खाना खाना चाहिए, ना कि जंक फूड. ओके. रोडावले म्हणजे बारीक. मनोनिग्रह म्हणजे मनाची एकाग्रता. पुढे आता आपण बघूया वाक्प्रचार. हात दाखवून अवलक्षण म्हणजे संकट ओढून, मतलब खुद हम लोग हिंदी में बोलते हैं ना कि जैसे खुद के पैर पे कुल्हाड़ी मारना, खुद मुसीबत को बुलाना, उसको इन्विटेशन देना. भीक न घालणे. भीक न घालणे म्हणजे परवा न करणे, किसी के बारे में डू नॉट केअर अबाउट.
आस्था वाढणे म्हणजे आवड वाटणे, टू डेव्हलप इंटरेस्ट इन. अवहेलना करणे म्हणजे अपमान करणे, टू इन्सल्ट. सक्त ताकीद देणे म्हणजे कडक समज देणे. सक्त ताकीद देणे म्हणजे टू गिव्ह स्ट्रिक्ट वॉर्निंग. सूड घेणे म्हणजे बदला घेणे मुलांनो, टू टेक रिव्हेंज. हादडणे म्हणजे जेवणावर ताव मारणे. हादडणे म्हणजे काय? जेवणावर ताव मारणे. पुढे जाऊया आणखीन या पाठामध्ये मुलांनो तुम्हाला खूप शब्दार्थ आणि वाक्प्रचार आलेले आहेत. हे सर्व तुम्ही करायचं आहे व्यवस्थित. वेड्यात काढणे म्हणजे बावळट समजणे, टू मेक जोक्स अबाउट किसी के बारे में, उसकी मजाक उडाना. हकालपट्टी होणे म्हणजे बाहेर काढणे. आपण बघितलं ना की ज्या बाळसेदार भाज्या होत्या त्यांची हकालपट्टी झाली स्वयंपाकघरातून, बाहेर काढणे. खुलासा होणे म्हणजे सविस्तर कळणे, टू गेट अन एक्सप्लेनेशन. सुरुंग लावणे म्हणजे बेत उधळून लावणे. राखीव कुरण असणे म्हणजे एखाद्या विषयात गती असणे, मतलब एखादा सीक्रेट, मतलब उसमें वो बहुत इंटेलिजेंट रहना किसी एक फील्ड में, किसी एक टॉपिक में. क्षमा करणे म्हणजे माफ करणे. पश्चाताप होणे, आपण बघा आपण चुका करतो, अगर हम लोग गलती करते तो बाद में आपका मन ही आपको कोसता है या आपको बोलता है कि नहीं आपने गलत, आपको बुरा लगता है, आपको अपनी गलती का एहसास होता है. ओके, म्हणजे काय? चुकीची जाणीव होते. जिभेवर ताबा नसणे, वाटेल ते खाणे. जिभेवर आपण म्हणतो ना कभी कभी कोई लोग मोटे रहते तो उनका अपने मुंह पे जबान पे कंट्रोल नहीं रहता, तो हम लोग बोलते हैं ना की तुझे जिभेवर ताबा नाहीये, कंट्रोल नाहीये. भरल्या ताटावरून उठणे म्हणजे न जेवता उठणे. पुढे बघूया आपण. आदर दुनावणे, आदर दुप्पट होणे. आदर दुनावणे म्हणजे आदर दुप्पट होणे. ओके. मूठभर मांस चढणे, स्तुतीने हुरळून जाणे. अंगाचा तिळपापड होणे, खूप संताप होणे, खूप राग येणे. ओके. आता आपण कविता जी आहे ही कविता आहे, कवी आहेत नारायण सुर्वे. आणि या कवितेमध्ये जे कष्टकरी लोक आहेत, जे कामगार आहेत, त्यांच्या जीवनाचं सत्य कवीने मांडलेलं आहे की त्यांच्या आयुष्यात 2 दिवस दुःखात जातात आणि 2 दिवस वाट पाहण्यात जातात. जीवनाचं वास्तव रेखाटताना की भाकरीचं चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असं कवी नारायण सुर्वे हे आपल्या 2 दिवस या कवितेत आपल्याला सांगत आहेत. आणि त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे ते आपण आता बघूया. आणि आपण शब्दार्थ बघूया या कवितेतील. डोईवर, डोईवर म्हणजे डोक्यावर. ओके. जिंदगी, जिंदगी म्हणजे आयुष्य, जीवन. बर्बाद होणे म्हणजे नष्ट होणे, नाश पावणे, किंवा आपण काय म्हणतो खराब होणे. चंद्र, चंद्र म्हणजे शशी. रात्र, रात्र म्हणजे निशा, रजनी. दारिद्र्य, दारिद्र्य म्हणजे गरिबी. आपण बघितलं ना की दारिद्र्य होतं त्यांच्याकडे. पुढे आहे अश्रू, अश्रू म्हणजे आसू. ओके, टियर्स. मित्र, मित्र म्हणजे कोण? सखा, सोबती, आपला फ्रेंड ज्याला आपण मित्र म्हणतो. सहाय्य, सहाय्य म्हणजे मदत, हेल्प करणे. ओके. गहाण ठेवणे, गहाण म्हणजे तारण ठेवणे. तर या कवितेमध्ये कवी आपल्याला सांगत आहे मुलांनो की 2 दिवस दुःखात गेले, 2 वाट पाहण्यात गेलो आणि मी आता विचार करत आहे की माझ्या डोईवर किती उन्हाळे राहिले. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, परंतु मी भाकरीचा चंद्र शोधण्यातच माझी जिंदगी बर्बाद झालेली आहे. माझे हात हे माझं सर्वस्व आहे, पण ते हात दारिद्र्याकडे गहाणच राहिले आहेत. मान उंच होईल असं माझं काहीच हाताने घडलेलं नाही आहे. आणि प्रत्येक वेळेला अश्रू माझ्या मदतीला धावून आलेला आहे. अश्रू माझा मित्र आहे. प्रत्येक वेळेला मी दुनियेचा विचार केला आणि दुःख पेलावे कसे, कसे जगावे याच शाळेत शिकलो. आणि ज्याप्रमाणे झोतभट्टी
झोतभट्टी म्हणजे लोखंड तापविण्याची भट्टी. त्याप्रमाणे माझं ज्याप्रमाणे पोलाद शेकतं झोतभट्टी बनते, त्याचप्रमाणे माझं आयुष्य, माझं जीवन छान शेकलं. मतलब मुझे इस तरह से मेरे लाइफ ने तैयार किया कि मैं आगे जाके लाइफ में कोई भी मुसीबत आएगी, कोई भी परेशानी आएगी, उसका सामना कर सकता हूँ. तर हे सर्व ह्या कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी ही कविता त्यांचा ऐसा गा मी ब्रह्म या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आणखीन पुढे जाऊया आपण. बघा, दुनिया. दुनिया म्हणजे जग किंवा विश्व. जग नंतर स्वल्पविराम यायला पाहिजे होता. हां, प्रिंटिंग मिस्टेक आहे मुलांनो. शाळा. शाळा म्हणजे विद्यालय. पोलाद. पोलाद म्हणजे लोखंड. ओके. आणि जीवन म्हणजे आयुष्य. तर मुलांनो, आज मी तुम्हाला पाठ क्रमांक 5 जी आपली कविता आहे 2 दिवस, त्या कवितेचं थोडक्यात सार सांगितलं. त्या कवितेतील कठीण शब्दांचे अर्थ सांगितले. आणि पाठ क्रमांक 4 उपास जो आहे, त्या उपासातील कठीण शब्द आणि वाक्प्रचार ह्यांची उजळणी केलेली आहे. तुम्ही वाचन करायचं आणि जे प्रश्नोत्तरे आहेत त्यांचं पाठांतर करायचं. धन्यवाद.